नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जो. आपण वेगवेगळ्या संस्कारांची चर्चा करत होतो. आज मी एक महत्वाच्या संस्काराकडे वळणार आहे. तो म्हणजे उपनयन संस्कार. नुसतं जवळ नेणे इतका साधा अर्थ या शब्दाचा जरी असला तरी संस्कार म्हणून बरंच काही आहे. बटूचा आचार्याजवळ वेदाध्ययनासाठी जाण्याचा हा संस्कार आहे. एका गृहस्थाश एका गृहसूत्रात असं म्हटलंय की ब्रह्मचारी जीवनाकडे नेणारा हा संस्कार आहे. आणखीन अनेक ठिकाणी याचे उल्लेख आहेत. संदर्भ बघितला तर अथर्ववेद आहे, छांदोग्य उपनिषद आहे, बृहदारण्यक उपनिषद आहे, तैत्तिरीय संहितेत आहे, गोपथ ब्राह्मणात आहे, शतपथ ब्राह्मणामध्ये याचा उल्लेख आहे. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा असा हा संस्कार आहे. त्यामुळे या दोन्हीचा एकत्रित जर विचार केला तर असं लक्षात येईल की फक्त वेदाध्ययन एवढंच नाही तर अतिशय व्यवस्थित असं ब्रह्मचर्य आश्रमाचं शिस्तीचं जीवन जगणं हेही याच्यात अभिप्रेत आहे. उपनयन हा संस्कार हा केलाच पाहिजे असा संस्कार आहे. त्यामुळे विवाहाला त्याच्याशिवाय परवानगी नाही. त्यामुळे त्यातली पळवाट म्हणून असा विचार करायला हरकत नाही की विवाहाच्या आधी 2-3 दिवस उपनयन करून घेणं याची मुभा आहे. कारण विवाहाच्या आधी उपनयन झालंच पाहिजे. त्या काळात उपनयन न झालेला अशा लोकांना व्रात्य असंही म्हणत असत. समाजबाह्य अशी ती लोक ठरतात. म्हणजे त्या काळात शिक्षणाला किती महत्व होतं हे यावरून सहज लक्षात येईल. नियमाप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांचंही उपनयन करावं असा संकेत आहे. कितव्या वर्षी करावं याचेही संकेत आहेत. ब्राह्मणांच्या बाबतीत 8व्या वर्षी, क्षत्रियांच्या बाबतीत 10व्या वर्षी आणि वैश्यांच्या बाबतीत ते 12व्या वर्षी आणि त्यानंतर करावं असा संकेत आहे. कारण सरळ आहे की किती वेदाध्ययन करायचं याच्या प्रत्येकासाठी ठरलेल्या मर्यादा वेगवेगळ्या होत्या. ब्राह्मणांना सर्वच यायला पाहिजे होतं म्हणून त्यांना जास्ती काल मर्यादा होती. महत्वाचं जाणण्यासाठी म्हणून क्षत्रियांना त्याच्याहून थोडंसं कमी आणि वैश्यांना त्यांच्या व्यापार उद्यमासाठी महत्वाचं तेवढंच जाणून घेण्यासाठी म्हणून नियम त्या पद्धतीने बदललेले होते. वर्षही त्या पद्धतीने बदलली होती. मग हा संस्कार करायचा कधी? जर तो 8व्या वर्षी केला तर त्याला मुहूर्ताची जरूर नाही, तिथीची जरूर नाही, नक्षत्राची जरूर नाही असा संकेत आहे. अथर्ववेदात उपनयनाची मूळ कल्पना ही वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. तिथे असं म्हटलंय की बटू हा आचार्याचा गर्भ या विधीने होतो आणि तो गायत्री मंत्रामुळे परत जिवंत होतो आणि त्यामुळे त्याला द्विज असं म्हटलं जातं. द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला. नीट विचार केला तर असंस्कृत कडून संस्कृत असं स्थित्यंतर. वेद ज्ञान मिळवलेला आधी जन्म असला काय नसल्यासारखाच. त्यामुळे हा त्याचा खरं तर पुनर्जन्म आहे, दुसरा जन्म आहे म्हणून तो द्विज. अर्थात संस्कार आणि विधी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मौंजी बंधन किंवा व्रतबंध असं आपण जेव्हा म्हणतो तर ते हे विधी आहेत. मग विधींमधला आणि संस्कारांमधला महत्वाचा भाग काय?
तर त्याच्याकडेही आपण येऊया. सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे बटू आणि आचार्य यांचा परिचय आणि आचार्यांनी बटूला स्वीकारणं हा महत्वाचा भाग. त्याला यज्ञोपवीत म्हणजे जानवं परिधान करायला लावणं आणि त्याला गायत्री मंत्राची दीक्षा देणं हे अभिप्रेत आहे. मग तो बटू तिथे नेल्यानंतर गुरु त्याचं नाव, गोत्र विचारून त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात. मूळ सावित्री मंत्र गायत्री छंदात बटूला शिकवला जातो. गायत्री ऑफकोर्स छंद आहे, कारण 8-8-8 मी खूप पूर्वी कधीतरी याची चर्चा केली होती. अशा शब्दांची रचना असलेला हा गायत्री मंत्र. मग सुरुवात काय, तर इंद्र आणि अग्नी यांचं आवाहन केलं पाहिजे. मुळात 8व्या वर्षी नंतर जर मुंज करायची असेल तर सुमुहूर्त बघितला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी उत्तम तिथी, नक्षत्र, काल हे सर्व बघितलं पाहिजे. मग त्याच्यासाठी उत्तम पोशाख आणि मग केश कर्तन केलं पाहिजे. शिखा तेवढी ठेवायची आणि बाकी सर्व केश काढून टाकायचे. मग त्याला सुयोग्य दंड आणि मेखला बांधली जाते. मुंज नावाचं एक गवत असतं. त्या गवतापासून पिळून बनवलेल्या दोरीची मेखला बनवली जाते आणि ही त्याच्या कमरेभोवती बांधली जाते. म्हणून त्याला मौंजी बंधन असं म्हटलं जातं. आणि हे सर्व झालं की मग त्याला बटू असं म्हटलं जातं. विधीचा भाग म्हणून मातृभोजन केलं जातं. याच्यानंतर आईच्या मांडीवर बसून तिच्या ताटातलं खायचं नाही हे प्रत्येक जण त्याला त्या काळात सांगत असत. आणि मग मातृभोजन म्हणजे हे शेवटचं आई बरोबरचं जेवण एका ताटात बसून. आणि तेव्हा त्याच्या बरोबरीने अष्टवर्ग म्हणजे 8 बटू सोबत असावेत असा संकेत आहे. कारण सरळ आहे, त्याच्यासारखे मुंज झालेले 8 जण जे त्याच्याबरोबरच बहुतेक शिक्षणाला जाणार आहेत, त्याच्याशी त्यांची ओळख व्हावी, कोण कोण आहेत त्याची ओळख होऊन त्यांच्या बरोबरीने तो राहणार आहे, म्हणून त्यांनाही बोलवणं अपेक्षित आहे. मग भिक्षा कशी मागायची हेही त्याला शिकवलं जातं. आईपासनं भिक्षा मागायला सुरुवात करायची, मग नातेवाईकांपासनं आणि मग समाजात जायचं आहे. कारण सरळ आहे की चुकलं तरी दुरुस्त करणारे सुरुवातीचे घरचे लोकच आहेत. कौतुकाने तू काय करतोयस हे बघणारे लोक घरचेच आहेत. मग त्याच्यानंतर त्याचा प्रवास सुरू होणार आहे. आणि हे जानवं घालायचं. यज्ञोपवीत ह्या शब्दाचा अर्थ आणखीन थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. ह्याच्यात खरं तर 9 तंतूंपासनं 3 धागे पिळून विणायचे आणि या त्या धागांचा एक संध गोल आणि त्याला बांधलेली ब्रह्मगाठ असं हे त्याचं जानवं. लग्नानंतर एकाच्या ऐवजी 2 जानवी त्याची चर्चा आपण नंतर कधीतरी करूया. मग त्यांनी करायचं काय, तर गायत्री जप केले पाहिजे, त्रिकाल संध्या केली पाहिजे, ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे, भिक्षार्जन केलं पाहिजे आणि गृहवास केला पाहिजे. या सर्व गोष्टी त्याला समजावल्या जातात. आपल्याकडे संध्येत आपण विष्णूची 24 नावं घेतो. हा भाग खरं तर मूळ संकल्पनेत नाही, पण तो आता कालानुरूप आलेला आहे. आणखीन एक मगाशी म्हटलं तसंच की नुसतं वयच नाही, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णांसाठीचे नियम आणि मुंजीच्या पद्धत आणि त्यातल्या गोष्टी याच्यातही फरक आहे. वय वेगळं, दंडाची लांबी वेगळी, कुठल्या झाडाचा दंड बनवला पाहिजे ते वेगळं, मेखला कुठली असली पाहिजे ते वेगळं, उत्तरीय काय असायला पाहिजे ते वेगळं, भिक्षा कशी मागायची हा मंत्र सुद्धा तिघांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. वय मी सांगितलंच की ब्राह्मणांसाठी 8, क्षत्रियांसाठी 10 आणि वैश्यांसाठी 12.
आणि दंड हा पळस किंवा बेल, क्षत्रियांसाठी वड किंवा खदीर वृक्ष, आणि वैश्यांसाठी पिळू किंवा औदुंबर याचा काढून दंड त्यांना दिला पाहिजे. मग दंडाची उंची वेगवेगळी. ब्राह्मणांसाठी तो डोक्यापर्यंत असला पाहिजे. क्षत्रियांसाठी तो इथपर्यंत आला पाहिजे आणि वैश्यांसाठी तो इथपर्यंत आला पाहिजे. आणि मेखला ब्राह्मणांसाठी मुंज गवताची, क्षत्रियांसाठी मुरवा गवताची आणि वैश्यांसाठी अंबाडीशी पिळून बनवलेली मेखला वापरली पाहिजे. आणि वर काय पांघरायचं त्याला उत्तरीय असं म्हटलं जातं, पण ह्या विचारांमध्ये त्याला वर थंडी वाजेल वगैरे वगैरे म्हणून चामडं असावं अंगावर पांघरलेलं, असा संकेत होता. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की आजकालच्या मुंजीत जानव्याला एक चामड्याचा तुकडा बांधलेला असतो, हरणाच्या कातड्याचा. तर ब्राह्मणांसाठी कृष्णाजीन म्हणजे काळविटाचं कातडं वापरलं पाहिजे. क्षत्रियांसाठी चित्र हरणाचं कातडं वापरलं पाहिजे आणि वैश्यांसाठी बोकडाचं कातडं वापरलं पाहिजे, असा संकेत होता. ह्या सर्वाचा काय होतं हे लक्षात घ्या की यांनी हा बटू कुठला आहे, कुठल्या प्रकारचा आहे, त्याला कुठली भिक्षा चालणार आहे, कुठली भिक्षा चालणार नाही, हे सर्व समजणं अगदी सहज शक्य होतं. त्यामुळे त्यासाठी हे सर्व संकेत होते हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्या काठीचं करायचं काय? दंड दिलेला आहे, तो सतत वागवला पाहिजे बरोबर, तर तो त्याला आधार आहे. त्याला गुरुचे गाई वासरं बघायची आहेत, सांभाळायची आहेत, म्हणून गुराखी म्हणून काम करायचं, तिथेही तो वापरला पाहिजे. जंगलात जाणारे रात्रीचं किडूक मिडूक असेल तर ते सर्व बघण्यासाठी म्हणून त्याला आधार म्हणून हा दंड बरोबर ठेवणं अपेक्षित होतं. हे एकदा हे उपनयन झालं की मगच बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. तोपर्यंत वेद नुसते घरात कोणीतरी म्हणते म्हणून ऐकणं वेगळ्या गोष्ट. गुरुगृही राहायचं, भिक्षार्जन करायचं. कारण गुरुवर किती ताण टाकणार, मग गुरुपत्नी किती लोकांचा स्वयंपाक करणार आणि काय काय करणार. त्यामुळे गावात जायचं, समाजाकडनं भिक्षा जमा करायची, कशी मागायची, किती घरं मागायची याचेही नियम होते. गुरुगुरी राहायचं, पडेल ते काम तिथलं करायचं आणि मग विद्यार्जन करायचं, हे सर्व त्याच्याकडनं अपेक्षित होतं. आणि अशा पद्धतीने ब्रह्मचर्याश्रमात त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करायचं. 2च वस्त्र परिधान करायचे, एक वरचं आणि एक खालचं. सोपं नाही, हे अतिशय कठीण आहे. याच्यात अनेक अनेक बाकीचे नियमही विद्यार्जनाच्या बाबतीत होते. त्यामुळे हे एवढं कठीण जगणं हे मुलींना तसं कठीणच होतं. एक तर मुळात शारीरिक बदल, लवकर होणारी लग्न, कठीण विद्यार्थी दशा, या सर्वांमुळे हळूहळू मुलींसाठी हा संस्कार मागे पडला. आणि मग काळ जसा जसा बदलत गेला तर शिक्षण पद्धती बदलत गेल्या, विचार पद्धती बदलत गेल्या, शिक्षणासाठी कसं वागावं काय करावं हे बदलत गेलं. आणि मग वेद अध्ययन करायचं, गुरुगृही किंवा गुरुकुलात जाऊन अभ्यास करायचा, हा सर्व प्रकार हा ब्राह्मणांपुरताच मर्यादित राहिल्यामुळे बरेच वेळेस उपनयन संस्कार हा ब्राह्मणांपर्यंतच मर्यादित राहिला. पण मी सांगितल्याप्रमाणे क्षत्रिय आणि वैश्यातही हा संस्कार आहे, पण जवळपास लुप्त झाल्यासारखाच आहे. त्याची कारण मी सांगितल्याप्रमाणेच आहे. असा हा उपनयन संस्कार नुसतं गुरुकडे जाणं नाही, त्याच्याहून पलीकडे जाऊन आपल्या विचारसरणीत, आपल्या वागणुकीत, जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल करणारा हा काल, हा ठरवणारा हा संस्कार, त्याला जोडून असलेले अनेक विधी. त्यामुळे
मी जे काही सांगितलं ते तुम्ही जे विधी बघितले त्याच्याशी कंपेअर करून बघा. अ, आपल्याकडे उत्तर भारतात, दक्षिण भारतात, मध्य भारतात सगळीकडे वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यामुळे दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी मुंजी कशा केल्या जातात, काय आहेत, हे जमलं तर बघा कुठेतरी. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ह्याची आणखीन काही मुंजींबद्दल माहिती मिळाली तर ती नक्की मिळवा. मी फक्त सुरुवात करून दिलेली आहे. तुमच्या मित्र-परिचितांना सांगा आणि मग ह्याच्या पुढेही जायचंय आणि तो सगळ्यात महत्त्वाचा संस्कार म्हणजे गृहस्थाश्रम स्वीकार करण्याचा म्हणजेच लग्न. त्याची चर्चा आपल्याला करायला पाहिजे कारण हिंदू धर्मात लग्न हे कॉन्ट्रॅक्ट नाहीये. ही कमिटमेंट आहे. त्यामुळे त्याचाही विचार आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी भेटूया आणखीन 15 दिवसांनी परत. तोपर्यंत नमस्कार.